नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता 10वीचे पेपर जवळपास संपत आलेले आहेत आणि आता आपल्या चॅनलवरती नवीन 10वीची बॅच सुरू होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी एक आता आनंदाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। अपडेट अशी आहे की आता 10वीचे पेपर संपणार आहे आणि नववीचे विद्यार्थी होते आता ते 10वीच्या वर्गामध्ये प्रवेश करणार आहे। तर त्यांच्यासाठी खास अपडेट घेऊन आलेलं आहे। आपल्या चॅनलवरती आता 10वीचे व्हिडिओ हे रेग्युलर चालणार आहे। जसं की आपण आजचा एक व्हिडिओ घेतलेला आहे 10वीचा मराठी जे काही पुस्तक आहे त्यामध्ये जे काही कविता असेल, पाठ परिचय असतील, जे काही धडे असतील, संपूर्ण आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती दररोज रेग्युलर घेणार आहोत। म्हणजे आपला रेग्युलर जो काही लेक्चर क्लास चालणार आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 10वी मराठीची अनुक्रमणिका आपण पाहणार आहोत। नक्की 10वीच्या मराठी विषयामध्ये कोणते कोणते धडे आहेत, कोणत्या कविता आहेत जे की विद्यार्थ्यांना रमणीय करणार आहेत आणि आपल्या चॅनलवरती आता रेग्युलर 10वीची बॅच सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर झूम मीटिंगवरती देखील आपण लेक्चर घ्यायला सुरुवात केली आहे। तुम्हाला जर झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर मी तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर देतो, त्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय करायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती लिंक करून घेईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे व्हॉट्सअपची, त्यावरती क्लिक करून आपण जॉईन होऊ शकता। आणि आपल्या कोर्सची फी अगदी माफक दर्जात आहे। कोर्सची फी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगून टाकेल। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे इथून पुढे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मराठी आणि मराठी विषयाला आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे। आपल्या लेक्चरमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी हे बहुतेक विषय या ठिकाणी घेतले जाणार आहे। संपूर्ण विषयांची काळजीपूर्वक तयारी देखील या ठिकाणी करणार आहोत आपण। आणि आजचा महत्त्वाचा जो विषय आहे मराठी, चला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामध्ये पहिल्यांदा अनुक्रमणिका आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या अनुक्रमणिकामध्ये 4 भाग आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये प्रथम भाग 1 आहे, त्यामध्ये कविता, पाठ कविता, लेखक कविता अशा या ठिकाणी आहे। त्यानंतर भाग 2 मध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतं। त्यानंतर भाग 3 मध्ये भाग 4 नंबर अशा प्रकारे या ठिकाणी भाग आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर भाग 1 मध्ये नक्की काय आहे आपण सविस्तर या ठिकाणी पाहूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये पहिले जे आहे ती कविता आहे। कोणती कविता आहे? जय जय भारत देशा हे एक गीत आहे। मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे। पान क्रमांक 1 वरती आपण पाहू शकता। आणि हे जे काही सर्व अनुक्रमानिका मी तुम्हाला दाखवत आहे याचं अगदी तुम्हाला स्पष्टीकरणासह त्याचबरोबर उत्तरासहित मी तुम्हाला लेक्चरमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना देखील हा चॅनल शेअर करा। पहा, दुसरा आहे कविता, महत्त्वाची कविता आहे बोलतो मराठी, डॉक्टर नीलिमा गुंडी याची ही कविता आहे। तिसरा आहे हा धडा आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आहे आजी कुटुंबाचा आगळ, खूप छान धडा आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे। महेंद्र कदम यांचा हा आजी कुटुंबाचा आगळ हा धडा आहे। त्यानंतर चौथा आहे उत्मलक्षण, संत काव्य संत रामदास यांनी लिहिलेलं आहे। वसंत हृदय चैत्र दुर्गा भागवत यांचं आहे। त्यानंतर बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचं एक स्थूल वाचन आहे डॉक्टर विजया वाड यांचं। त्यानंतर भाग 2 मध्ये आपण जाऊयात। भाग 2 मध्ये 5वं म्हणजे 6वं आहे वस्तू ही एक कविता आहे। दभा धामनस्कर यांची ही कविता आहे। पान क्रमांक 21 आहे। त्यानंतर 7वं आहे गवताचे पाते, वि.स. खांडेकर यांची एक अतिशय उत्कृष्ट 24 पानावरती कविता आहे। वाट पाहताना अरुणा ढेरे यांची 27 नंबरवरती ही कविता आहे। त्यानंतर आश्वासक चित्र ही देखील एक कविता आहे नीरजा यांची। आपांचे पत्र अरविंद जगताप हा एक पाठ आहे, खूप छान देखील आहे। त्यानंतर मनक्या पेरेनं लागा एक स्थूल वाचन आहे, विरा राठोड यांची। पान क्रमांक 37 वरती आहे। तुम्हाला आता तात्पुरता विषयाचं अनुसरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे अनुक्रमानिक आहे त्यापासून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। लेक्चरचा पाठ क्रमांक लेक्चर म्हणजेच क्लास क्रमांक 1 आहे आजचा।
त्यानंतर भाग 3मध्ये आहे 11वा गोष्ट अरुणिमाची सुप्रिया खोत यांची ही पाठ आहे. त्यानंतर भरत वाक्य ही एक कविता आहे मोरोपंत यांची. करते सुधारक कर्वे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे, पान क्रमांक 48 वरती ही एक पाठ आहे. काळे केस हा देखील पाठ आहे आणि नासी फडके अतिशय उत्कृष्ट लेखक आहे. खोद आणखी थोडेसे एक कविता आहे. आसावरी काकडे यांची ही कविता आहे. पान क्रमांक 57 आहे. विरांगना स्थूलवाचन ही एक स्थूलवाचन आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर पुढे भाग क्रमांक 4 आहे. आकाशी झेप घेरे ही एक कविता आहे जगदीश खेबुडकर. त्यानंतर पुढचा आहे सोनाली डॉक्टर वाघ पूर्णपात्रे, पान क्रमांक 67. त्यानंतर निर्णय डॉक्टर सुनील विभूते. त्यानंतर शेवटला आहे 19वा तू झालास मूक समाजाचा नायक ही एक कविता आहे. जवी पवार यांची ही कविता आहे, पान क्रमांक 80. सर्व विश्वासी व्हावे सुखी डॉक्टर यशवंत पाठक, पान क्रमांक 82. त्यानंतर व्यक्तिकोश आहे, स्थूलवाचन आहे, उपयोजित लेखन आहे. संपूर्ण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि रेग्युलर लेक्चर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यूट्यूबला देखील आपल्याला रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला जर झूम मीटिंगवरती जॉईन व्हायचं असेल त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी तुमच्याशी स्वतः बोलू शकतो. अशा रीतीने आपण लेक्चर घेत असतो. त्या नक्की जॉईन करा. तुम्हाला अगदी फी माफक दर्जात असणार आहे. त्याकरता तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, लिंक देतो आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता 9वीचे विद्यार्थी 10वीमध्ये प्रवेश घेत आहात, तर तयारी सुरू करूयात नव्या उमेदीने, नव्या जोमाने. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.